ओ सर्वांना सादर नमस्ते जी. मी आपणास एक कथा सांगत आहे. असे सगळे गाव असतात, असे एक गाव होतं. त्या गावामध्ये एक मनुष्य राहत होता. त्या माणसाचं वैशिष्ट्य असं होतं की तो गावातल्या लोकांमध्ये भांडणं लावून द्यायचं काम करत होता. त्याचा उद्योगच नेहमीचा. त्याला चैनच पडत नव्हती, करमतच नव्हते. सासासुनात भांडणे, भावाभावात भांडणे, नवरा बायकोत भांडणे, शेजारी शेजारी, कुठेही त्याच्या इतकी कला त्याच्यात अवगत होती की भांडणं कशी लावायची हे त्याला कळत होतं. आणि ते साधेसुधे भांडणं नाही, नुसतं बोलणंच नाही, मारामाऱ्या, पोलीस येणे, पकडणे, कोर्ट केस, वकील, साक्ष, पुरावे. एक दिवस 2 दिवस नेहमीसाठी म्हणजे असंच त्याचा उद्योग होता. गावातल्या लोकांच्या लक्षात आलं आणि ते त्याच्यापासून वाचण्याचा, स्वतःला वाचून घ्यायचा खूप प्रयत्न करायचे. पण तो इतका किमयागार होता, इतका जादूगार होता की त्याला कसे सूत्र हलवायचे आणि काय करायचं हे माहीत होतं. आणि तो भांडणं लावायचा. गावातले लोक तंग घेऊन गेले होते, काय करावं. आणि तसेच दिवस काढत होते. करतात काय, गावातलाच मनुष्य आहे, कसं त्याला गावातून बाहेर काढता येतं. आणि साक्ष पुरावे असंही काही करता येत नाही, किंवा धरून मारता येत नाही, काहीच करता येत नाही. सज्जन लोक होते, पण ते भांडणाला कंटाळले होते. असा कळ लाव्या हा मनुष्य होता. तर दिवस जात राहिले. दिवस कोणासाठीच राहत नाहीत. कसे माणसं आले तर ते काळ हात सगळा आहेच. तो मनुष्य तरुण होता, तो वृद्ध होत गेला आणि शेवटी शेवटच्या अंथरुणावर खेळला, रुग्णशय्येवर खेळला होता. आता शेवटचे काही घटका मोजत होता. त्यानं गावातल्या प्रमुख लोकांना, पुढाऱ्यांना, पत्रकारांना बोलावलं आणि त्यांच्यापुढे तो म्हणाला, बाबांनो, आता मी म्हातारा झालो, आजारी आहे. आता ह्याच्यातून उठणं माझ्याच्यानं शक्य नाही. आता शेवट माझा 1-2 दिवसात, 3 एखाद दिवसात, 2 दिवसात आहे. आयुष्यभर मी तुम्हाला त्रास दिला, छळलं. नाही ते लोकात भांडणे लावले, माय लेकरात, बाहेर कोणा भावाभावात, कुठं नाही असं लावलं नाही. असं मग माझी एक खूप वाईट वाटतं, मला खूप दुःख होतं. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. मी असं कळकळून तो क्षमा मागायला लागला सगळ्यांची. आता पण संपलेलं आहे. माझी एकच इच्छा आहे, अंतिम इच्छा. तुम्ही पूर्ण करा किंवा न करा, हे तुमच्या हातात आहे. तर मी काही करू शकत नाही. तर माझं सगळं झालेलं आहे, काही शिल्लक राहिलं नाही. लोकांनी विचारलं, सांगते बा, नाही तुम्ही करतो म्हणलात तर सांगतो म्हणे, वचन द्या मला की माझी अंतिम इच्छा पूर्ण करा. आणि ते लोक त्यावेळेस वचन देऊन पाळणारे लोक होते. आता म्हणे 1-2 दिवस मी जगू शकेन,
त्याच्यानंतर मृत्यू हा मला अटळ आहे. मी मेल्यानंतर, माझा श्वास गेल्यानंतर तुम्ही काय करायचं सर्वांनी मिळून, गावातल्या लोकांनी? माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करायचे. हात तसा तुकडा करायचा, पायाचा करायचा, डोकं मुंडकं सगळं अलग अलग करायचं. आणि आपल्या गावाला 7-8 गावाचे शिव आहेत, हे सीमा आहेत शेताला लागून, त्याला शिव म्हणतात इकडे. त्या एकेका शिवावर एक एक टाकायचं. एका शिवावर हात टाकायचा, एकावर पाय, एकावर डोकं, एकावर दंड, असं काही टाकून द्यायचं. म्हणजे मला आत्मा शांत होईल आणि सुखानं मी मरेन. लोकांनी म्हणलं काही हरकत नाही, तुझी शेवटची इच्छा, आयुष्यभर तर छळास, तुझा शेवट काही इच्छा पूर्ण करू नये, करतो म्हणले. 1-2 दिवसानंतर त्याचा जीव गेला. त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणे काही लोक जमले, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि त्याच्या इच्छेप्रमाणे 7-8 गावाच्या शिवेवर ते तुकडे टाकून दिले. झालं. पोलिसांना ही खबर लागली की एका मनुष्याचा हात एका शिवेवर आहे, एका मनुष्याचा पाय एका शिवेवर आहे. पोलिसांनी त्या 7-8 गावाच्या काही काही ठराविक लोकांना पकडलं आणि अंदर जेलमध्ये टाकलं. रिमांड मागितली की ह्याच्या शिवेजवळ खून झालेला आहे, ह्या माणसाला आमचा संशय असा आहे तसा आहे. गावातले लोक परेशान झाले की काय माणूस आहे म्हणे, जिवंत असताना तरी भांडणं लावतच होता, पण जीव गेला त्याच्यानंतर तो भांडणं लावायचं काही सोडलं नाही. आता नंतर पुन्हा एकच गाव काय 7-8 गावाच्या पेशा सुरू झाल्या. जमानत घ्या, कुठं सुटा, असं साक्षी पुरावे की नाही बुवा आम्ही असं नाही तसं नाही. पोलीस सहजी काही ऐकत नव्हते. काहीतरी गंभीर गोष्ट आहे, चालत राहील. संपलं, गोष्ट संपलेली आहे. शास्त्रकारांनी काही माणसांच्या व्याख्या केलेल्या आहेत. एक मनुष्याचा की जो देव असतो म्हणे, तो आपलं सुख हो की न हो, पण इतरांचं सुख हो, सगळ्यांना सुखी राहता यावं असं म्हणून प्रयत्न करतो, आयुष्यभर झटतो. दुसरा एक मनुष्य असतो की त्याला माणूस म्हणायचं म्हणे, की जो ना आपलं सुख पाहतो, आपले सुख पाहतो आणि दुसऱ्याचंही सुख पाहतो. दुसऱ्याचे सुख द्यायचे, पण केव्हा आपलंही सुख पहिले पाहायचं. आपण सगळेजण सुखी राहावं असं म्हणणारे काही, त्याला एक माणूस म्हटलेला आहे. पहिला कोण देव की जेव्हा सगळ्यांचं सुख पाहतो, आणि दुसरा माणूस, आणि तिसरा दुसऱ्यांचं काही हो, माझं मात्र फायदा व्हायला पाहिजे, मी मात्र सुखी राहायला पाहिजे, त्याला राक्षस म्हणतो. शास्त्रकारणाने अशी वर्गवारी केली. आणि असे जे काही माणसं असतात समाजामध्ये की जे आपले सुख पाहत नाहीत आणि दुसऱ्याचंही सुख पाहत नाहीत, काही हो, सगळ्याचं नुकसान करायचं, अशा मनुष्याला शास्त्रकारांनी प्रश्न विचारला आहे, काय म्हणावं, कोणाला सुचलं तर कळवा. अशा कळ लाव्या माणसांना काय, ज्याचा स्वतःचाही फायदा नाही किंवा इतराचाही फायदा नाही, एक कर्मणूक म्हणून आपल्यासमोर मी ही गोष्ट सादर केली. धन्यवाद. आपण ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.